श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख डौरली हे काया कृपेच्या उरसे नो हे अनारिसे उद्धरलो विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख तुका म्हणे मज न घडता सेवा तुका म्हणे मज न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा ओढवला विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख विठ्ठल 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 समचरण सरोजम सांद्र नीलांबुदभम जघन निहित पानिम मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदै धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी अद्यत्रे जननी देवाच्या श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख प्रस्तुत प्राप्त प्रसंगी बेस कमी करा थोडंसं बेस कमी थोडं महाराजाला थोडं वाढवा किंचित प्रस्तुत प्राप्त प्रसंगी
चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, हा बस भगवान प्रभू रामचंद्राच्या कथेचं आयोजन ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि कीर्तनाचा हा महोत्सव. गावकऱ्याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे, कारण 315 वर्ष झालं सप्ताह चालू आहे. मी तर आपल्याला आगळिकतेनं सांगेल, तुमच्या तोंडापुरती गोष्ट बोलत नाही, पण बेंगलोर पासून इंदोर पर्यंत माझी कीर्तनं होतात आणि इकडं मुंबई आणि सुरत, अहमदाबाद, बडोद्यापासून ते इकडं हैदराबाद, निजामाबाद, आदिलाबाद पर्यंत कीर्तनं होतात. पण 315 वर्ष एवढा मोठा चालवलेला सप्ताह मी आजच आपल्या गावामध्ये पाहिला. कारण माझ्या गावाला साधारणतः 207 वर्ष झालं सप्ताह चालू आहे माझ्या गावाला. आणि माझ्या गावामध्ये 11 कीर्तनकार आहेत, आळंदीहून शिकून आलेले आणि ज्ञानेश्वरी पाठ असलेले, तुकोबरायचा गाथा पाठ असलेले, नामदेवरायचा निळोबरायचा गाथा पाठ असलेली मंडळी गावात आहेत. पण 207 वर्ष झालं, पण आमच्या अंगठीला तुमचं दंडकडच दिसलं बुवा असं. सोन्याचं दंडकडच दिसलं. आम्ही स्वतःला मोठेपणा समजून घेत होतो की आमच्याकडं 207 वर्ष झालं सप्ताह आहे, पण आमची पुरी जिरली. हो, 315 वर्ष झालं. काय किती जुनी माणसं, 2-3 पिढ्या होऊन गेल्या महाराज, 3-4 पिढ्या होऊन गेल्या. इतक्या दिवसापासून गावामध्ये सप्ताह चालतो आहे, अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं मी 30 वर्ष झालं तुमची सेवा करतो आहे. एखादी वेळेस नजर चुकीनं चुकली असेल, परंतु 30 वर्ष झालं. आणि याला चंद्रकांत महाराज साक्षीला आहेत. आणि यावर्षी आमचे आदरणीय योगीराज महाराज त्यांनी माझ्याकरता ही सेवा सुपूर्द केलेली आहे. पहिल्या पिढीमध्ये चंद्रकांत महाराज, दुसऱ्या पिढीमध्ये योगीराज महाराज, योगेश महाराज, हो, युवा कीर्तनकार. आणि योगेश महाराजांनी सेवा पुन्हा पुढं पुनरपी अजून हे चक्र चालू होणार आहे. म्हणून गावाचं कौतुक. भक्तिमय असलेलं हे गाव खऱ्या अर्थानं पाहिलं तर नुसता एकच वान आहे असं नाही, 7 वान आहे. किती वान आहेत? 7 वान. आणि मला असं वाटतं 300 वर्षापूर्वी आपल्या देशावरती 7 वाहनाचं राज्य असेल महाराज. चालुक्य, वाकाटक, सातवाहन, शालिवाहन हे राजे होऊन गेले आपल्याकडं. त्या कारकिर्दीतलं हे गाव आणि वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं भक्ती करणारं तुम्ही इतक्या दिवसापासून सेवा करता. तुमच्या पायाची सेवा करण्याची संधी मला प्राप्त होते, मी माझ्या जीवनातलं परमभाग्य समजतो. आणि त्याकरता आज सेवेकरता निवडलेला अभंग आहे. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेमसुख. सर्व माता भगिनी, श्रोतृवर्ग, अधिकार संपन्न टाळकरी वृंद, महाराज मंडळी सर्वांच्या पायावरती प्रणिपात लोटांगण दंडवत घालतो.
आणि अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याकरता उपलब्ध होतो. आज जगद्गुरु तुकाराम महाराजांनी संताच्या पाया कसं पडावं लागतं याचं मार्गदर्शन केलेलं आहे. कारण संताच्या पाया पडणं ही एक वारकरी संप्रदायातली फार मोठी साधना आहे महाराज, आणि सोपी साधना आहे. संताच्या पाय पडण्याकरता वेळेचं बंधन नाही. सकाळी पाय पडता येतं, दुपारी पाय पडता येतं, संध्याकाळी पाय पडता येतं, कधी बी पाय पडता येतं. वेळेचं बंधन नाही, काळाचं बंधन नाही. हो, पावसाळ्यात पाय पडता येतं, उन्हाळ्यात पाय पडता येतं, हिवाळ्यात पाय पडता येतं. ऋतूचं बंधन नाही, सगळ्या ऋतूमध्ये पाय पडता येतं. व्यक्तीचं बंधन नाही, स्त्रियांना पाय पडता येतं, पुरुषांना पाय पडता येतं, बाळांना पाय पडता येतं, मुलींना पाय पडता येतं, वृद्धाला पाय पडता येतं, तरुणाला पाय पडता येतं. व्यक्तीचं बंधन नाही, काळाचं बंधन नाही, वेळेचं बंधन नाही, स्थळाचं बंधन नाही. मंदिरात पाय पडता येतं, रस्त्याला पाय पडता येतं, घरी पाय पडता येतं, तीर्थात पाय पडता येतं. इतकी सोपी साधना आहे, त्याला कुठल्याही प्रकारचं बंधन नाही. MA झालेल्याला पाय पडता येतं, मॅट्रिक झालेल्याला पाय पडता येतं, 7वी शिकलेल्याला पाय पडता येतं, 1ली शिकलेल्याला पाय पडता येतं, ज्याला काहीच येत नाही अंगठा लावता येतो त्याला सुद्धा पाय पडता येतं. हो, कुणालाही कुठंही कसंही कधीही केव्हाही आणि कशाही अवस्थेत पाय पडता येतं. हो, कपडे घालून पाय पडता येतं. हो, लुंगी गुंडाळून पाय पडता येतं. हो, पॅन्टवर पाय पडता येतं, धोत्रावर पाय पडता येतं. कपड्याचं बंधन नाही, शिक्षणाचं बंधन नाही, अवस्थेचं बंधन नाही, व्यवस्थेचं बंधन नाही, अधिकाराचं बंधन नाही, कशाच प्रकारचं बंधन नसलेली सोपी साधना म्हणजे संताच्या पाय पडणं. आणि त्या साधनेचं प्रयोजन विषय आहे संत पाय, आणि संताच्या पायावरती डोकं ठेवणं हे संत पाय हा विषय आहे. आणि त्याचं प्रयोजन काय आहे, तर प्रयोजन काय आहे तर अभंगात काही प्रयोजनं सांगितली, फळं सांगितली. काय फळं सांगितली तर संताच्या पायावरती डोकं ठेवल्याच्या नंतर, पाय पडल्याच्या नंतर काय घडलं तर श्री संताची ये माथा चरणावरी. आणि कसा पाय पडल्यानंतर साष्टांग हे करी दंडवत. हो, माथा पायावर ठेवला काय आणि दंडवत घातला काय, आणि ते बी पुन्हा श्री संताची आहे. असं पाय पडल्यानंतर काय होतं तर विश्रांती मिळते. आणि विश्रांती म्हणजे खाटेवर पडणं म्हणजे विश्रांती नाही, पलंगावरती झोपणं म्हणजे विश्रांती नाही. लोक म्हणतात जरा थोडीशी विश्रांती घ्या, अर्धा तास, त्याला विश्रांती म्हणत नाहीत महाराज. हे शरीर टाकणं आहे. मग विश्रांती कशाला म्हणतात? वी हा उपसर्ग आहे आणि श्रांत असा त्याला जोडलेला शब्द आहे. श्रांत म्हणजे थकलेला, भागलेला, सीन प्राप्त झालेला, शिनवटा आलेला असा जो आहे त्याला विशेष रूपानं जी शांती मिळते त्याला विश्रांती असं म्हणतात. आणि अशी विश्रांती हो कुणाला, कोणत्या थकलेल्याला आणि कोणत्या भागलेल्या लोकाला. हो, तर जन्म मरणाच्या परंपरेमध्ये गर्भवासाच्या दुःखानं आणि मरणाच्या वेदनेनं जे थकलेले आहेत, अशा थकलेल्या लोकांच्या हो विश्रांतीचं ठिकाण म्हणजे संताचे पाय आहेत, त्याला म्हणतात. म्हणून आमच्या साधू संतांनी सांगितलं महाराज, हो आता निश्चिंतीने
पावलो विसावा, निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, निश्चिंतीने पावलो विसावा, हुंटलिया धावा तृष्णचिया, धावा तृष्णचिया, धावा तृष्णचिया, आता निश्चिंतीने पावलो विसावा, हुंटलिया धावा तृष्णेचिया, हुंटलिया धावा, निश्चिंतीने पावलो विसावा, हुंटलिया धावा तृष्णेचिया, हुंटलिया आता निश्चिंतीने पावलो विसावा आणि खुंटलिया धावा तृष्णेचिया. धावा, आपण धावतोत महाराज, धावतोत. आपल्याला कल्पना नाही किती धावतोत. आपल्या धावण्याचा वेग आमच्या नाथ महाराजांनी सांगितला. महाराज किती पळतोत आपण. एका तासा माझी कोटी वेळा सृष्टी. 1 कोटी वेळा आपण मरायचं काम करतो. इतकं मरतोत, जन्मतोत कमी, मरतोत जास्त. म्हणून 1 कोटी वेळा आपला बदल होतो. मरण आहे. पंखा तरी इतका, त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे, पंख्याचा जो वेग आहे, त्याची जी गती आहे, त्याचं जे रिव्होल्यूशन आहे, ते फार तर 1400 एम्पियर असू शकतं महाराज. फॅन पळतो ते. फार मोठा फॅन जर अतिवेगवान असेल तर 1 मिनिटाला 1400 एडे घेऊ शकतो. त्याला एम्पियर म्हणतात, त्याची गती म्हणतात. पण 1 मिनिटाला 1400 एडे घेतो. पण 1 तासाला आपण कोटी वेळा, म्हणजे पंख्याच्या पात्यापेक्षाही आपण जास्त वेगानं मरण्याचं काम करतो. इतकी गती आहे आपली धावण्याची. आणि ही धावण्याची गती संत दर्शनानं थांबते आणि जीवाला विश्रांती मिळते. म्हणून हे साधू संतांनी सांगितलं, विश्रांती पावलो किंवा खुंटलिया धावा तृष्णेची या. भाग गेला सिना गेला, भाग गेला सिना गेला, भाग गेला शिना गेला, भाग गेला शिना गेला, भाग गेला शिना गेला, भाग गेला सिना गेला, भाग गेला सिना गेला, भाग गेला सिना गेला. अवघा झाला आनंद, अवघा झाला आनंद, अवघा झाला आनंद, अवघा झाला आनंद. भाग गेला चिना गेला, भाग गेला चिना गेला, भाग गेला शिना गेला, भाग गेला शिना गेला, भाग गेला सिना गेला, भाग गेला सिना गेला, भाग गेला सिना गेला, भाग गेला चिना गेला. हो. चला वळू गाई, बैसू जेऊ एके ठाई, बहु केली वनवन, पाय पिटी झाला सीन. हो, जन्म मरणाच्या परंपरेनं सीन होतो महाराज. आणि तो सीन जातो आणि विश्रांती मिळते. संताच्या दर्शनानं इतकं दर्शनाचं महत्व आहे. आता तुम्ही म्हणाल तर मी सांगतो.
शीन किती होतो महाराज, जन्माचा आणि मृत्यूचा शीन किती होतो. मराय लागलेल्या माणसाला त्याचा झालेला शीन जवळ बसलेल्याला माहीत नसतो आणि त्याला कळत नाही. त्याची वाचा बंद होते, घाबरलेला असतो, त्याची वाचा बंद होते, दृष्टी त्याची स्थिर राहत नाही, इंद्रिय त्याचे काहीच काम करीत नाहीत आणि असह्य वेदनेनं तो पोळत असतो. किती वेदना होतात शास्त्र सांगतो. तुम्ही विंचू पाहिला असेल, विंचू आणि कुणी जर एखादा म्हणला मी पाहिला नाही तर रात्रीतून त्याला अनुभव यावा अशी माझी इच्छा नाही बाबा. कारण तो फार गुदगुल्या करतो ठिकाणी. आणि त्याच्यात 2 मॉडेल आहेत, 2 मॉडेल. हो, विंचवात 2 मॉडेल आहेत, एक काळा आणि एक तांबडा. हो, त्याच्यातला आगाऊ कोणता असतो? हा, शाब्बास. अनुभूतीच्या गोष्टी सांगतात लोक. हो, अनुभवजन्य ज्ञान याला म्हणतात, काळा. आणि असे काळे विंचू 10 एकत्रित आले की एक इंगळी तयार होते, इंगळ्याची बायको. आणि इंगळीच का म्हटलं? कारण त्याच्यातल्या इंगळीतल्या नरापेक्षा मादी जास्त आगाव असते, तिला विष जास्त असतं. सापाचंही तसंच आहे. नाग से तो नागिन बुरी, असं कबीर महाराजांनी सांगितले. नाग से तो नागिन बुरी, हात लागत कट खा जाय. नागिन से तो नारी बुरी, देखत लहरी आ जाय. असं कबीर महाराजानं प्रतिपादन केलेलं आहे. म्हणजे विंचवापेक्षा 10 पटीनं इंगळा आणि त्या इंगळ्यापेक्षा इंगळी जास्त कठीण. आणि अशा 1000 इंगळ्या एका रोमाच्या ठिकाणी, केसाच्या ठिकाणी चावल्यानंतर जितक्या वेदना होत्यात, असे 3.5 कोटी शरीरावर केस येतं. 3.5 कोटी गुणिले हो हो एक इंगळ्या, एक हो एका रोमाच्या ठिकाणी हो 1000 विंगळ्या चावल्याचा. आता 1000 गुणिले 3.5 कोटी आलेलं जे उत्तर आहे, इतक्या विंगळ्या चावलेल्याचं दुःख मरताना होतं महाराज. हे मी बगलातलं काढून बाजारात मांडित नाही. कारण त्या माणसाची वाचा बंद होते, त्याला सांगता येत नाही. आणि त्याला भेटायला गेलेले माणसं त्याचा मार्ग वेगळा आहे. ते पुन्हा म्हणतात वळखीलं का? आता काय सोयरपण करायचंय का त्याच्याबरोबर? अरे त्याला नामस्मरण शिकवावं, आता सर्वस्वाचा विसर पाडावा, हे सगळं सोडून दे. आता देवाचं नामस्मरण कर, त्याच्या कानामध्ये हो मंत्राचं पुरस्चरण करावं, त्याला सोडवणूक करावी. तुझी आता ओळख दाखवून काय उपयोग आहे? आणि मग लोकांनी म्हणायचं वळखीलं का? हो, ते काहीच नाही बोलत म्हणलं नाही नाही ओळख बुजली, आता बुजली ओळख. हो, तिथं जाऊन अधिक शहाणपणा करणारी माणसं त्याच्या मरणाला जी सामुग्री द्यायची आहे उपयुक्त ती देत नाहीत आणि त्याच्या विरुद्ध टोकानं चालतात. पुन्हा त्याला जास्त वेदना होतात, तकलीफ होते. ह्यांनी बोलू नये असं वाटतं, पण माणसं तिथं बोलल्याशिवाय राहत नाहीत. हो, त्याला ज्याच्यापासून सुख होईल असं करावं, त्याच्याऐवजी दुसरंच सांगत बसते. तर कारण ह्यांना मरण आलेलं नाही, मरणाचा अनुभव नाही. ज्याला अनुभव त्याला सांगता येत नाही. म्हणून महाराज अशा 1000 इंगळ्या एका केसाच्या ठिकाणी चावल्यानंतर वेदना होतात. इतक्या वेदना मरताना होतात. हा शिनवटा कमी आहे का? हा सीन कमी आहे का? जन्मताना किती वेदना होतात. हो, मी माझ्या माता भगिनींची क्षमा मागून बोलतो. जी जन्माला घालते लेकराला बाळाला, तिला कमी वेदना होतात महाराज?
हो, साधू संतांनी लिहिलं, आकांतु ते जननीये दुःखे धाय मोकली. हो, ती जननी आकांतानं दुःखानं धाय मोकलून रडते, तिला वेदना होतात. आणि आईला जेवढ्या वेदना होतात याच्या हजारो पटीनं बाळाला वेदना होतात महाराज. आणि म्हणून ते जन्मल्या जन्मल्या काळं निळं पडतं आणि झोपलं तर 1.25 महिना डोळाच उघडीत नाही महाराज. जणू कीर्तनात बसलंय. कीर्तनात बसलेले लोक जसे कीर्तनाला बसल्यापासून डोळाच उघडीत नाहीत महाराज. कारण शिनवाटा काय कमी आहे का महाराज? कीर्तनाचा सुद्धा त्रास होतो. म्हणून त्याच्याकरता त्या बाळाला 1.25 महिना डोळा उचलीत नाही ते, किती बी ताकद लावली तरी बी. आणि 24 तास झोपलेलं असतं. आणि एवढा मोठ्यानं रडतं महाराज ते की वरचा होट आणि खालचा होट 2-5 मिनिट टिकतच नाही एकमेकाला. आणि आवाज बी निघत नाही त्याचा, नुसतं मोठं तोंड केलेलं असतं. आणि मग आवाज निघतो त्याचा. थोड्या वेदना कमी झाल्या की हे जन्माचं दुःख आणि मृत्यूचं दुःख, या दोन्ही दुःखाची विश्रांती कुठे मिळते तर संताच्या पाया पडल्यानं ही विश्रांती मिळते. हे प्रयोजन आहे. म्हणून विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेमसुख. हो, त्याच्या पुढं प्रेम आणि सुख या दोन्ही बी गोष्टी वाढतात. आणि जोपर्यंत ही विश्रांती मिळत नाही तोपर्यंत प्रेम आणि सुख आपल्याला प्राप्त होत नाही. आणि प्रेम कशाला म्हणतात हे अजून आपल्याला माहीत नाही. ज्याला आपण प्रेम म्हणतो ते प्रेम नाही राजा हो. म्हणून आई मुलावर करते ते प्रेम नाही. आई मुलावर करते ती ममता आहे. वडील मुलावरती करतात ते प्रेम नाही, मोह आहे. बायको नवऱ्यावरती करते ते प्रेम नाही, स्वार्थ आहे. हो, आणि पती पत्नीवरती करतो ते प्रेम नाही, वासना आहे. आणि प्रियकर प्रियशीवरती, प्रियशी प्रियकरावरती करते ते प्रेम नाही, लफड आहे. आणि त्याला सध्या लोक लव म्हणतात. इंग्लिशमध्ये त्याला लव म्हणतात, हिंदीमध्ये त्याला प्यार म्हणतात, आणि मराठीमध्ये गाढवं त्याला प्रेम म्हणतात. अरे हे प्रेम नाही, प्रेमाचा आभास पण नाही, प्रेमाचा यत्किंचितही त्याच्यात लवलेश नाही. प्रेमाची व्याख्या नारदानं नारद भक्ती सूत्रात सांगितलेले, गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षणम वर्धमानम अवचिन्नम सूक्ष्मतरम अनुभवरूपम. ही व्याख्या आहे. पण ही व्याख्या मी सांगत बसलो तर तुमचं माझ्यावर प्रेम राहणार नाही. म्हणून एवढी मोठी प्रेमाची व्याख्या सांगत नाही, फार अवघड व्याख्या आहे. ते प्रेम आणि ते सुख वृद्धिंगत होतं संताच्या पाय पडल्यानं, हे फल आहे. आणि तुम्ही ते सुख आणि प्रेम उत्तरानं तुमच्या शब्दानं सांभाळा. तुमच्याकडंच त्याची जिम्मेदारी आहे. म्हणून तुम्ही सांभाळा ही विनंती केली. आणि हे सगळं झालं. मग हे प्रेम सुख मिळालं कशावरून तर डौरली हे काया कृपेच्या ओरसे नोहे अनारिसे उद्धरलो. अष्टसात्विक भाव निर्माण झाले. अंगावरती काटा निर्माण झाला, डोळ्यातून अश्रू गळायला लागले, कंठ दाटून आला. कंठी प्रेम दाटे नैनी नीरलोटे हृदयी प्रगटे रामरूप. अशी अवस्था होणं म्हणजे डौरली हे काया.
ज्या झाडाला फळं येतात ते विठ्ठला 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 ते फुला फळानं डवरत महाराज, डवरत ते है का नाही. अशी अंगावरती छटा उमटते प्रेमाची आणि प्रेम सुखाची, असं वर्णन केलेलं आहे. म्हणून डौरली हे काया कृपेच्या ओरसे विठ्ठल आणि हे काही सेवा न घडता माझ्याकडून गेलेलं आहे, घडलेलं आहे. तुका म्हणे मज न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा ओढवला, असा या अभंगाचा मी धावता भावार्थ सांगितला. आता आपण एका एका शब्दाचा विचार करू. विठ्ठल विठ्ठल महाराजांनी सांगितलं पाया पडायचं, पण श्री. आता श्री कुणाला म्हणलं जातं? आपण आपल्याला श्री लावून घेतो महाराज, पण आपण श्री नाहीत बरं का. श्रीमान असं लावून घेतो, पण श्री हा गुण कुणाला लागला जातो? तर भगवंताला. एश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेथ मनोनी तो भगवंतो. ऐकणे भगवान परमात्म्याला श्री लावलेले, कारण श्री म्हणजे लक्ष्मी आहे, लक्ष्मीचे अधिपती आहेत, म्हणून त्यांना श्री लावलं जातं. आणि भक्तालाही श्री लावलं जातं, कारण लक्ष्मीचे पुत्र आहेत म्हणून त्यांना श्री लावलं जातं. कधी कधी आईवरून तर कधी कधी बापावरून ओळखावं लागतं. म्हणून देवकी नंदन, हो यशोदा नंदन, हो कौशल्या नंदन असे शब्द वापरले जातात. तसे संत हे लक्ष्मीचे चिरंजीव असल्यामुळं त्यांना श्री संताची, म्हणजे ज्यांना लक्ष्मीसह भगवान विष्णू परमात्मा प्रसन्न आहेत ते श्री संत आहेत महाराज. हो ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. या सुखा कारणे देव वेडावला, या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडूनी संत सदनी राहिला. वैकुंठ सोडूनी संत सदनी राहिला. धन्य धन्य ते वैष्णव सदन, धन्य धन्य ते वैष्णव सदन. येथे लक्ष्मी सहित शोभे नारायण, येथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. या सुखा कारणे देव वेडावला, या सुखा कारणे
या पद्धतीनं महाराज लक्ष्मी सहवर्तमान विष्णू परमात्मा जिथे राहतात ते वैष्णव श्री आहेत. श्री आपल्याकडं श्रीमंताला श्री हा शब्द लावला जातो, पण ते श्रीमंत नसतात. श्रीयूथ, श्रीमान, श्रीमंत असे शब्द लावले जातात, पण ते श्रीमंत नसतात. श्रीमंत फक्त भगवान परमात्माच आहे. यशवंत कीर्तिवंत भगवान परमात्माच आहे. म्हणून श्रीचा मालक लक्ष्मीचा अधिपती म्हणून परमात्मा आहे आणि लक्ष्मीचे पुत्र म्हणून संत श्री आहेत. म्हणून त्या श्री संताची ज्याच्या घरी लक्ष्मी सह विष्णू परमात्मा नांदतात ते श्री संत आहेत. आणि त्यांच्या पायावर डोकं ठेवायचं आम्हाला आमच्या जगद्गुरु तुकोबारायनं सांगितलं, आणि ते बी माथा ठेवायला सांगितलं बरं का. श्री संताची माथा. माथा आता माथा कशाला म्हणते सांगू का? सांगा. आता ज्याचा माथा ठिकाणावर आहे त्यांना कळल. आपल्या गावामध्ये शिवारामध्ये उंच ठिकाण ज्या शेताचं असतं आणि ती जमीन सगळ्यात सुपीक असते त्याला लोक म्हणतात हा आमच्या गावचा माथा आहे. म्हणजे सुपीक असलेली जमीन. तसं हे क्षेत्र आहे, याला शेत म्हणतात शरीराला. आणि या शरीरातलं सगळ्यात सुपीक जमीन म्हणजे माथा आहे. सगळ्यात सुपीक जमीन म्हणजे माथा आहे. आणि त्या माथ्यावरती पीक प्राप्त होतं कर्माचं. कर्माचं पीक जिथं येतं त्याला माथा म्हणतात. दुसरी गोष्ट तुम्हाला त्याच्या पुढची गोष्ट सांगतो. म्हणून इथून सगळी ओळख आहे. माणसाची ओळख इथून कंठापासून वरी खाली धड. धड असलं काय धड नसलं काय. नुसत्या धडावर कुणी ओळखू शकत नाही, चेहऱ्यावर ओळखलं जातं. म्हणून चेहरा इथे सर्व शासन राहतं आणि खाली प्रशासन राहतं. इथून खाली कर्मचारी वर्ग राहतात, ऑफिसली लोक खाली राहतात आणि मंत्रिमंडळ शासन इथून वरी राहतं. दूरदर्शन मंत्री डोळे वरी राहतात. दूरश्रवण मंत्री हो आकाशवाणी केंद्र हो कान वरी राहतात. हो अन्न पुरवठा मंत्री वरी राहतात. खाली फक्त गोडाऊन आहे. वरच्या मंत्र्यानं माल किती गोडाऊन मध्ये पाठवायचा हे मंत्र्यानं ठरवायचं. हो गच्च भरेपर्यंत माल पाठवायचा नाही. आणि जर माल पाठवला तर अवकाळी वादळ सुटू शकतं. ताशी 80 किलोमीटरच्या वेगानं वादळ सुटू शकतं. असे म्हणून प्रदूषण होता कामा नये. म्हणून पुरवठा अधिकाऱ्यानं विचार करायचा खाली किती गोडाऊन मध्ये माल पाठवायचा आहे ते. हो म्हणून काही काही माणसं जेवताना महाराज हो खोट लावून जेवतात. खोट लावून. खोट लावून म्हणजे कसं असतं तर हे कपाळाचं कातडं जेवढं निबर असतं ना असं दाबून बघायचं. हे कपाळाचं हा भाग जितका निबर आहे तितका पोटाला लावून बघायचा. तितका जर निबर झाला तर मग खाणं बंद करायचं. त्याला खोट लावून जेवणं म्हणतात. आणि असं जेवायचं असलं तर आपल्या घरी जेवायचं नाही, दुसऱ्याच्या घरची गोष्ट सांगतो मी. हे असं ध्यानात ठेवायचं. कीर्तनात काहीतरी शिकायला पाहिजे आपण. हो म्हणून दुसऱ्याच्या घरी गेल्यावर असं खोट लावून जेवायचं इतकं निबर होईपर्यंत. हो म्हणून गोडाव नाही. खाली वरी अन्न पुरवठा मंत्री राहतात.
हो, ज्यांच्या हातामध्ये कुपन आहे, धान्य आहे, हो, वखार महामंडळ आहे ती. त्यानंतर हवामान खातं वरतीच आहे, हो, फॉरेस्ट खातं त्याच्यावरी आहे. म्हणून हे सगळे मंत्रिमंडळ वरी राहतात आणि त्यांचे क्वार्टर्स वरी आहेत, ऑफिस वरी आहेत, आणि खाली कर्मचारी वर्ग आहेत. हो, पाय हे कर्मचारी येतं, हात हे कर्मचारी येतं, हो, हे सगळे खालचे कर्मी इंद्रिय आहेत. म्हणून कर्मचाऱ्याचं ऑफिस वेगळं असतं आणि मंत्र्याचं क्वार्टर्स वेगळे असतात. म्हणून ह्या शरीरामध्ये हे सगळे वेगळे वेगळे आहेत. मी कशासाठी बोलत होतो? माथा, त्याची ओळख सगळी दिल्लीवर ओळख आहे भारत देशाची, हो, राजधानीवर. आणि हा माथा कुठून सुरुवात होतो तुम्हाला कल्पना नसेल तर सांगतो. ह्या भुवया आहेत ना, भुवया, हे भुवयाचे केस म्हणजे खालची शिवय माथ्याची, हो, आणि जिथून केस उगवले वरचे तिथून शेवटची शिव आहे. तसं कुणी जर बांध कोरलेला असेल तर वरी सुद्धा शिव जाऊ शकते, अशी थोडीशी चकाचक अशी वरी सुद्धा शिव सरकू शकते, कुणी जर बांध कोरण्याचा नाद असेल तर. पण ह्या भुवयापासून खालची शिव आहे आणि या केसापासून वरची शिव आहे, आणि मधला जेवढा पट्टा आहे त्याला माथा म्हणतात. हो, त्याला माथा म्हणतात. इकडं माथा नाही, हे गालफाड आहे. हो, जरा पाठीमाग गेलं की कानफाड आहे, हो, पुढून आलं की थोबाड आहे, आणि त्याच्यावरी गेलं की नाकाड आहे, हो, असे. हे पुढून माथा नाही, इकडून माथा नाही, इकडून माथा नाही, पाठीमागून लहान मेंदू आहे. हो, ऑफिसली कामाची संपूर्ण, जसं राज्यामध्ये विधानसभा आणि विधान परिषद असते, तसं आपल्या मेंदूमध्ये मोठा मेंदू म्हणजे विधान परिषद आहे, आपलं विधानसभा आहे, आणि लहान मेंदू म्हणजे विधान परिषद आहे. हो, मोठ्या मेंदूतून लहान्या मेंदूत जातं, आणि लहान्या मेंदूतून त्याच्या क्रिया, हो, मी मगाशी महाराजाशी चर्चा करत असताना सांगितलं, आज्ञाचक्रामध्ये येतात, आणि आज्ञाचक्रातून मग स्नायूच्या माध्यमातून मज्जारज्जू मज्जातंतूच्या माध्यमातून आज्ञा सगळ्या पसरवल्या जातात, तोपर्यंत नाही. म्हणून विज्ञानाला शोध लागला, मेंदूतून आज्ञा शरीराला होतात असं जीवशास्त्र सांगतं, ॲनाटॉमी शास्त्र सांगतं. पण त्या आज्ञा कुठून होतात हे विज्ञानाला सांगता आलं नाही. आणि विज्ञान जिथं समाप्त होतं तिथून आमचं अध्यात्म सुरुवात होतं. म्हणून या भुवयाच्या ठिकाणी, दोन भुवयाच्या मध्ये मधला जो भाग आहे नाकाच्या, ह्याला हा चौकंड आहे, त्या चौकंड्यामध्ये आज्ञाचक्र आहे, आणि तिथून मेंदूची आज्ञा केली जाते. म्हणून वारकरी त्या आज्ञाचक्राला धक्का लागावा आणि त्याचा उद्धार व्हावा म्हणून तो संताच्या पायावर डोकं ठेवतो, आणि ज्यावेळेस तो गंध लावतो, वारकरी हा गंध लावतो म्हणजे आज्ञानी नाही, तो गंध लावतो म्हणजे हे सूर्याचं बोट आहे, आणि सूर्याच्या बोटाने असा गंध घ्यायचा आणि असा करून वरती लावायचा. या आज्ञाचक्राला धक्का लागला पाहिजे. आणि जो गोपी चंदन लावला जातो तो गोपीच्या पायाचे रजक्कन आहेत. म्हणून आम्ही गवळणीच्या गोपीच्या रोज पाया पडतो, गंध लावणारी माणसं. आता ज्यांना गंध लावता येत नाही त्यांना गंध नाही, आणि ज्यांना गंध नाही त्यांना मी गंध लावण्याचा प्रयत्न करीत नाही, कारण ते गंधे आहेत. म्हणून हिंदू धर्मामध्ये असा गंध लावला जातो. पोस्टमार्टम जर केलं मेंदूचं तर अशा दोन उभ्या शिरा येतात. म्हणून वारकऱ्याचा गंध बरोबर अशा दोन उभ्या शिरा असतात महाराज, आणि त्या दोन शिराला धन आणि ऋण, न्यूट्रल आणि फेस, अर्थिंग आणि लाईट संताच्या पायातून वाहत असते हजारो मेगावॅटची. आणि डाव्या पायाच्या अंगठ्यावरती उजव्या पायाच्या अंगठ्यावरती त्या दोन रेघा पडल्या की प्लगमध्ये पिन खावल्यासारखं होतं.
आणि संताचा संचार आपल्या शरीरामध्ये होऊन हे कर्म सुद्धा बदलण्याची ताकद त्याच्यामध्ये प्राप्त होते आणि मग त्याला आनंद आणि विश्रांती मिळते आणि जन्म मरणाची परंपरा समाप्त होते. हे प्रयोजन आहे. म्हणून वारकरी रोज श्री म्हणजे लक्ष्मी सहवर्तमान ज्या गोपींच्या घरी भगवान राहिले त्या गोपीच्या पायाचे रजक्कन कपाळाला लावतो. म्हणजे रोज पायावरती डोकं ठेवतो वारकरी. ऊर्ध्व पुंड्र भाळ आणि कंठी शोभे माळ. अशा पद्धतीनं तो जीवन जगतो. पाय पडतो म्हणून पाय पडण्याची पद्धत आम्हाला आमच्या साधू संतांनी शिकवली महाराज. म्हणून संताच्या पायावरती डोकं ठेवावं आणि हो मग ज्ञानाचा प्रकाश पडतो, विद्येचा प्रकाश पडतो, रिद्धिसिद्धीचा प्रकाश पडतो, मानमान्यतेचा प्रकाश पडतो. हे सगळे प्रयोजन ज्ञात अज्ञात स्थितीमध्ये संताच्या पायावर डोकं ठेवल्यामुळं होतात. म्हणून आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी महाराष्ट्राला प्रायमरी भक्ती शिकवण्याकरता शब्द वापरले. अभंगाचं पहिलं चरण. श्री संतांची माथा चरणावरी, श्री संतांची माथा चरणावरी, श्री संतांची माथा चरणावरी, श्री संतांची माथा चरणावरी. श्री संतांची माथा चरणावरी, श्री संतांची माथा चरणावरी, श्री संतांची माथा चरणावरी, श्री संतांची माथा चरणावरी. साष्टांग हे करी, साष्टांग हे करी, दंडवत दंडवत दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी. साष्टांग हे करी, साष्टांग हे करी, दंडवत दंडवत दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, सांभाळा उत्तरी. एक गोष्ट सांगतो राजा हो. जगाच्या पाठीवर 2000 धर्म आहेत, 2000 धर्म आहेत, पण एकाही धर्मामध्ये पाय पडायचं शिकवलं नाही. फक्त वारकरी संप्रदायातच पाय पडायचं शिकवलं. शिकवलं नाही. सोपी साधना, फलिद्रूप होणारी साधना, तात्काळ फल देणारी साधना, प्रत्यक्ष हो प्रयोगात्मक सांगणारी साधना म्हणजे संताच्या पायावरचं दर्शन आहे. आणि एवढी सोपी साधना जगाच्या पाठीवर कुणीच सांगितली नाही. म्हणून महाराष्ट्रातले संत हे स्पेशल संत आलेले आहेत. कारण एखाद्या ठिकाणी हॉटेलवर चहा असतो, पण एखाद्या हॉटेलवर स्पेशल बासुंदी चहा असतो. बासुंदी इतका घट्ट केलेला चहा, हो त्याला स्पेशल चहा म्हणतात. हो स्पेशल.
तसे बाकीच्या ठिकाणी संत आहेत पण स्पेशल नाहीत. महाराष्ट्रातले संत हे स्पेशल आहेत. म्हणून जगाच्या पाठीवर जे शिकवलं नाही, जगाच्या पाठीवर जे भक्तिशास्त्रामध्ये सांगून द्यायचं राहिलं, शांडिल्यानं जे सांगितलं नाही, जे नारदानं भक्तिसूत्रात सांगितलं नाही, जे श्रीमद भागवतामध्ये सांगितलं नाही, जे भक्ती रसायनात सांगितलं नाही, ते वारकरी संप्रदायातल्या संतांनी सांगून स्वतंत्र मराठीतलं भक्तिशास्त्र निर्माण केलं आणि भक्तीची सूत्र निर्माण केली महाराज. त्याच्यापैकीचं आजचं सूत्र आहे पायावरती डोकं ठेवणं. आता जी माणसं संताच्या पायावर डोकं ठेवीत नाहीत आणि नको तिथं डोकं लावण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यासाठी मी बी जास्त डोकं लावित नाही आणि माझ्या डोक्याचा खाना खराबा करीत नाही. हो, ज्या माणसाला डोकं असतं तीच माणसं संताच्या पायावर डोकं ठेवतात. तुम्ही म्हणाल की महाराज तुम्हालाच डोकं आहे का नाही का, तर बिना डोक्याचा माणूस कुठं असतो का? आणि तुम्ही पुन्हा वरी म्हणतात की ज्या माणसाला डोकं नाही ती माणसं संताच्या पायावर डोकं ठेवीत नाहीत असं तुम्ही म्हणता. तुम्हालाच डोकं आहे का नाही तुम्ही एकदा येरवड्याला तपासून बघा. मग बिना डोक्याचा माणूस राहत नाही. डोकं आहे पण शोभेचं डोकं आहे. हो, काही काहीचं डोकं म्हणजे टोपी अडकवायची खुंटी एवढाच त्या डोक्याचा उपयोग आहे. एवढाच डोक्याचा उपयोग. म्हणून राजा हो, देवानं जे डोकं आपल्याला दिलेलं आहे त्या डोक्याचं खरं वैभव काय आहे सांगू का? हो, सुंदर तऱ्हेचा भांग पाडण्यासाठी डोकं दिलं नाही. हो, काय भांग पाडतात महाराज वेगळे वेगळे. पूर्वीच्या काळामध्ये हो पुरुष वर्ग असा डाव्या बाजूला भांग पाडायचा. हो, त्यावेळेस आमच्या माता भगिनी नाकाच्या शेंड्यावर भांग पाडायच्या. अशा आपापल्या मतदारसंघात बरं चाललेलं होतं. कुणी कुणाकडं ढवळाढवळी केलेली नव्हती. पण पुरुष बेटे लबाड मधल्या कारकिर्दीमध्ये हिप्पीच्या काळात त्यांनी नाकाच्या शेंड्यावरच भांग आणला. हो, 72, 73, 74, 75 सालामध्ये हिप्पी कट आला होता. हो, असा नाकाच्या शेंड्यावर पुरुषाचा भांग निम्मा इकडून आणि निम्मा इकडून. मग आमच्या माता भगिनींनी विचार केला, ह्यांनी जर आपल्या मतदारसंघात अर्ज भरला तर आपण त्यांच्या भरू की मग. हो, मग त्या काय कमी नाही तर मग त्यांनी असा वाकडा पाळला इकडं. हो, ह्यांचा नाकाच्या शेंड्यावर तर त्यांचा वाकडा आला इकडं. मग पुरुष बेटे लबाड त्यांनी भांग पाडायचं सोडून दिलं. आता नुसते पाठीमागं केस टाकायला सुरुवात केली. त्याला मिथून कट म्हणतात. कारण इथून तिथून सारखाच असतो म्हणून त्याला मिथून म्हणतात. असं अशी पाठीमागं केस टाकायला सुरुवात केली. भांगच पाडायचा नाही. आमच्या माता भगिनीमध्ये प्रश्न पडला, यांनी तर असे पाठीमागं केस टाकायला सुरुवात केली, मग आपण काय करायचं? मग त्यांनी तर वट्याहून गाडी पुढं काढली. अशी रस्ता मिळत नाही तर वट्याहून पुढं गाडी चढवली अशी, तिकडून अशी बाहेर काढली. त्यांनी तर आडवा भांग पाडून पुढच्याच झिपुट्या कापायला सुरुवात केली. जणू चिमण्याचे खोपे लोंबत येतं. डोकं देवानं याच्यासाठी दिलं नाही राजा. हो, नुसते भांग पाडण्यासाठी नाही. हो, डोक्याचं वैभव अत्तर तेल लावण्यासाठी नाही. हो, आता तर नवीनच एक कट निघालाय महाराज. हो, कडब्याच्या गंजी कशा असतात आपल्या वळाया. हो, निम्म्यापर्यंत नीट असतात आणि वरी असा सरड्या काढला जातो पाण्याचा असा. हो, वरी छप्पर शेकारायचं आणि वरून पाणी असं खाली गळायचं. हो, तसा असा निम्म्यापर्यंत भांग असा नीट असतो असा आणि वरी छप्पर शेकारल्यासारखं. हो, त्या मुलाकर जर तो भांग पाहिला तर वाटतं फोटो काढून घ्यावा आणि काढलेला फोटो आपल्या खिशात ठेवावा आणि आपल्याला करमत नाही तेव्हा काढून बघावा असा. म्हणजे मूड आला तर आला, फार करमत हो, फारच करमत, असा आनंद वाटतो सुंदर तऱ्हेचा. असे वेगळे वेगळे भांग पाडण्यासाठी देवानं डोकं दिलं नाही महाराज.
डोक्याचा खरा उपयोग कशासाठी आहे? तर वेगळे वेगळे अत्तर तेल वापरण्यासाठी नाही, वेगळे वेगळे कट करण्यासाठी, लोकाला कट करून कटात सामील करून घेण्यासाठी नाही, लोकाला टोप्या घालण्यासाठी नाही, हो आपल्याला टोपी घालून घेण्यासाठी नाही, हो तर मग आपल्याला डोकं कशासाठी देवानं दिले? असा सुंदर तऱ्हेचा फेटा बांधण्यासाठी नाही. काही लोक तर त्या लग्नामध्ये लग्न कुणाचं आणि फेटे बांधतेत कोण? हो पाठीमाग असा समला सोडलेला, वरून असा तुरा काढलेला, हो जणू कोंबड्याचा तुरा निघालाय असा वरी, हो आणि पोळ्याच्या बैलासारखा सजून निघतो महाराज. हो कुणाच्या बी लग्नामध्ये कोण्या जातीचं असलं तरी बी हो मानाचे फेटे बांधले जातात. ते फेटे त्याला मंदिल म्हणतात, मंदिल. हो असा मंदिल बांधण्यासाठी, जरतारी फेटा बांधण्यासाठी हे डोकं देवानं दिलं नाही. तर डोक्याचा खरा उपयोग आहे संताच्या पायावर ठेवावं, नाही तर देवाच्या पायावर ठेवावं. त्याच्यासाठी भगवान परमात्म्याने हे डोकं दिलेलं आहे. मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा, करी संतांच्या चरणा, करी संतांच्या चरणा, करी संतांच्या चरणा, मस्तक ठेंगणा, करी संतांच्या चरणा, करी संतांच्या चरणा, करी संतांच्या चरणा. करी संतांच्या चरणा, करी संतांच्या चरणा, करी संतांच्या चरणा. हो मस्तक ठेंगणा करी संताच्या चरण. संताच्या पायाला डोकं टेक बाबा. आता मी जरा आगळिकतेनं बोलतो बरं का, कळती मंडळीत म्हणून बोलतो. महाराज बाकीच्या संप्रदायात पाय पडायचं तर नाहीच नाही, बाकीच्या धर्मात पाय पडायचं तर नाहीच नाही, पण वारकरी संप्रदायातली केवळी आगळिकता आहे सांगू का महाराज? बाप कीर्तनकार असेल आणि बाप जर फेटा बांधून आला आणि पहिल्यांदा रामकृष्ण हरीचा विना जर मुलानं घेतलेला असला तर बापानं मुलाच्या पाय पडावं महाराज. हा वारकरी संप्रदाय शिकवतो. हो पाय पडण्याची किती अगदी उत्तम रीती आहे. बापानं सुद्धा त्याचा बापपणा गलित गात्र करायचा आणि देवत्व असलेला विना ज्याच्याकडे त्याच्या पाय पडायचं. हो देव वशे शरीर तोची वंदावा कुमार. मुलाच्या पाय पडायचं बापानं. ही परंपरा वारकरी संप्रदायाची आहे. म्हणून पाया पडे जन हो पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. हो तुम्हाला जाता जाता सांगतो महाराज छान पैकी, संताच्या पायावर डोकं ठेवल्यानं संत भेटतात. एक, संताच्या पायावरती डोकं ठेवल्यानं देव भेटतो. दोन, संताच्या पायावरती डोकं ठेवल्यानंतर विद्या प्राप्त होते. तीन, संताच्या पायावरती डोकं ठेवल्यानंतर यश प्राप्त होतं. चार, संताच्या पायावर डोकं ठेवल्यानंतर कीर्ती प्राप्त. संताच्या पायावरती डोकं ठेवल्यानंतर रिद्धी सिद्धी प्रसन्न होतात. सहा, संताच्या पायावरती डोकं ठेवल्याच्या नंतर धनप्राप्ती होते. सात, संताच्या पायावरती डोकं ठेवल्यानंतर ज्ञान प्राप्त होतं. आठ,
संताच्या पायावरती डोकं ठेवल्यानं बोध प्राप्त होतो. 9. संताच्या पायावरती डोकं ठेवल्यानंतर कर्माची रेखा बदलते. 10. संताच्या पायावरती डोकं ठेवल्याच्या नंतर ऊर्जा प्राप्त होते. 11. संताच्या पायावरती डोकं ठेवल्याच्या नंतर संतत्व प्राप्त होतं. 12. संताच्या पायावरती डोकं ठेवल्याच्या नंतर आयुष्य प्राप्त होतं. 13. संताच्या पायावरती डोकं ठेवल्यानंतर आरोग्य प्राप्त होतं. संताच्या पायावरती डोकं ठेवल्यानंतर बल प्राप्त होतं. संताच्या पायावरती डोकं ठेवल्यानंतर मान मिळतो. संताच्या पायावरती डोकं ठेवल्यानंतर पूज्यता प्राप्त होते. संताच्या पायावरती डोकं ठेवल्याच्या नंतर आदर्श निर्माण होतो. संताच्या पायावरती डोकं ठेवल्याच्या नंतर मनाच्या सगळ्या संकल्पना पूर्ण होतात आणि संताच्या पायावरती डोकं ठेवल्याच्या नंतर समाज त्याच्या पायावरती डोकं ठेवित असतो. एवढ्या गोष्टी होतात महाराज संताच्या पायावर डोकं ठेवण्यानं. म्हणून माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनं आगळिकतेनं, वेगळिकतेनं, पुन्हा अजून अलौकिकतेनं, पुन्हा अजून आग्रहानं आणि फलिद्रूप असलेली साधना महाराष्ट्राला देण्याचं काम जगद्गुरु तुकोबारायनं केलं. सोपी साधना, कारण संताच्या पायावर डोकं ठेवायला डोनेशन लागत नाही. संतांनी कधी डाव्या पायाचा भाव वेगळा आणि उजव्या पायाचा वेगळा असं ठेवलं नाही. संत त्याच्यासाठी काही मागत नाहीत. फुकट करता येणारी साधना, सोपी साधना. म्हणून जगाच्या पाठीवरली अप्रतिम अशी असणारी साधा जगद्गुरु तुकोबारायनं आपल्याला प्रसन्न करून दिली आणि आपल्याला देवत्व प्राप्त होतं, मोक्ष प्राप्त होतो. 28 प्रकारचे फळं मी सगळे सांगू शकलो नाही. 18 सांगितले पण अजून 10 सांगायचे राहिलेत. 28 फळं प्राप्त होतात संताच्या पायावरती डोकं ठेवल्यानं. काया बदलते, काया शरीर बदलतं. कोल्हापूरच्या जवळ जयसिंगपूर नावाचं ठिकाण आहे आणि त्या जयसिंगपूरला 700 वर्षापूर्वी एक राजघराणं राहत होतं आणि त्या राजघराण्यामध्ये 7 मुली राणीला एका पाठोपाठ झाल्या आणि राजाचं डोकं भनकलं आणि राजानं राणीला सांगितलं, जर कदाचित आता 8व्यांदा जर मुलगी झाली तर तुझं डोकं उडवलं जाईल. कारण ज्ञान नव्हतं. कशाच्या कमतरतेमुळे मुलगी होते आणि कशाच्या अधिकतेनं मुलगा होतो याचं ज्ञान नव्हतं. XX नावाचं रंगसूत्र एकत्रित आलं की मुलगी होते आणि XY नावाचं रंगसूत्र क्रोमोझोम एकत्रित आले की मुलगा होतो. त्यामध्ये पुरुष कमी पडला म्हणून मुलगा झाला नाही. पण राजानं आपली चूक कबूल केली नाही आणि राणीचं डोकं उडवायचं ठरवलं. परिणाम 8व्यांदा मुलगी झाली. काय करायचं? राणी थरथर कापायला लागली. तिथं बाळांपण करणारी दाई होती, सेवेकरीण होती. दोघी जणीच्या पायावर राणीनं डोकं ठेवलं आणि सांगितलं, मुलगी झाली असा आता बोबाटा करायचा नाही. मुलीला मुलाचे कपडे घालायचे आणि मुलगा झाला असं जाहीर करायचं आणि आजचं मरण उद्यावर ढकलायचं. आणि राणी वशातून मॅटर्निटी होम मधून बाळातनीच्या वार्डातून बातमी बाहेर पडली, राजाला पुत्र झाला. राजाला पुत्र झाला. साखरपान वाटलं, दारामध्ये हेल घातला,
असंख्य असा असणारा 1.25 महिना उत्सव सुरू झाला आणि मुलाचे कपडे घालून राजाच्या पुढं मुलगीच मुलाच्या रूपानं आली. राजाला आनंद झाला आणि मुलगी वयात यायला लागली आणि त्या काळात कमी वयामध्ये विवाह होत असत आणि त्या मुलीचं एका मुलीबरोबर लग्न ठरलं आणि त्या मुलीच्या लक्षात आलं की आता आपलं लग्न जर मुलीबरोबर झालं तर हे सगळं उघडं पडेल. माझ्या आईनं तिचं मरण पुढं ढकललं पण माझं मरण आलं. म्हणून त्या मुलीनं, मुलाचा ड्रेस घातलेल्या मुलीनं रात्रीच्या टाइमला घर सोडलं आणि विहिरीमध्ये जाऊन उडी टाकायची. म्हणून पूर्वीच्या काळात मोठा चालत असत, त्या मोठा चालणाऱ्या विहिरीच्या वरी वडवण असते, त्या वडवणीला असा हात दिला आणि मुलगी त्या पाण्यात उडी टाकणार इतक्या अवकाशात तिथून ज्ञानेश्वर महाराजाची आणि नामदेवरायची दिंडी चाललेली होती. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा ज्ञानोबा तुकाराम, 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 ज्ञानोबा. हो, दिंडी चाललेली पाहिली. कोणीतरी संत आहेत, मरताना संताचं दर्शन घ्यावं म्हणून मुलाच्या कपड्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या पायावरती डोकं ठेवलं आणि ठेवल्याबरोबर ज्ञानेश्वर महाराजांना सांगितलं, मुला उठ. कुठपर्यंत पायावर डोकं ठेवतोस? ए बाळा उठ. असं म्हणल्याबरोबर पायावर डोकं ठेवलेल्या अवस्थेतच त्या मुलीनं सांगितलं, महाराज मी मुलगा नाही, मी बाळ नाही, मी कन्या आहे, मुलगी आहे, बाळी आहे. अरे उठ ना. आणि जवळ घेतलं, दाढीवटी धरली. ज्ञानोबारांनी सांगितलं, माझं वचन खोटं होत नसतं. तुला कुणी सांगितलं तू मुलगी आहेस म्हणून? नाही महाराज मी मुलगी आहे असा विपरीत भाव करू नकोस. जा लघुशंकेहून ये आणि मुलगा आहेस का मुलगी मला येऊन सांग. आणि गेल्यानंतर लघुशंकेहून आल्याबरोबर कळलं, हो स्त्रीचा तो केला पुरुष उभा, स्त्रीचा तो केला पुरुष उभा, पुरुष उभा. आजी निमिष मात्रे देह पालटविला, निमिष मात्रे देह पालटविला. आजी निमिष मात्रे देह पालटविला, निमिष मात्रे देह पालटविला. स्त्रीचा तो केला पुरुष उभा, स्त्रीचा तो केला पुरुष उभा, पुरुष उभा. स्त्रीचा तो केला उभा. शरीरामध्ये काया पालट करण्याची ताकद पाय पडण्यामध्ये आहे, हे मला प्रतिपादन करायचंय. श्री संताच्या पायावरती जर डोकं ठेवलं तर शरीराचा काया पालट होतो, आरोग्य प्राप्त होतं. आणि मग त्या मुलाचं नाव जयसिंग असं ठेवलं आणि त्या मुलाच्या नावानं
जयसिंगपूर नावाचं शहर पडलं. इचलकरंजीच्या हातकलंगड्याच्या आणि नरसिंहवाडीच्या सांगलीच्या पुढं कोल्हापूरच्याकडं जात असताना जयसिंगपूर नावाचं गाव आहे. आणि त्या जयसिंगपूरला सुद्धा माहिती नव्हतं महाराज. आणि त्या जयसिंगपूरमध्ये कीर्तन केल्यानंतर मी ही कथा सांगितल्याच्या नंतर त्या गावकऱ्याला इतका आनंद झाला की आमच्या गावाचा शोध बीड जिल्ह्यातल्या माणसानं केला. हो महाराज, खोटं बोलत नाही. चंद्रकांत महाराज, सकाळच्या प्रहरी पालखीमध्ये माझी मिरवणूक काढली त्या लोकांनी आणि त्यांची इतकी श्रद्धा प्राप्त झाली. पालखीत मिरवणूक काढली. हा मान कुणामुळं मिळाला? मी तर ज्ञानेश्वर महाराजाच्या पायावर डोकं ठेवलं नाही. जिनं डोकं ठेवलं तिची कथा जरी सांगितली तरी एवढा मान मिळतो. प्रत्यक्ष संताच्या पायावर डोकं ठेवल्यावर कमी मान मिळेल का? हो, एवढं मोठेपण. त्यांना हत्तीवर काढायची होती मिरवणूक, पण हत्ती मिळाला नाही. म्हणून मला 2 दिवस ठेवून घेतलं आणि रथातून मिरवणूक काढली. आणि सगळ्या गावाला कळलं आज त्या गावाचा मी ताईत आहे गळ्यातला. कशासाठी आहे महाराज? त्या लोकांचं प्रेम आहे. अजूनही मी गेलो म्हणलं की धावत पळत लोक येतात. अरे आमच्या गावची कथा आम्हाला माहीत नव्हती आणि तुम्ही सांगितली आणि आम्हाला आमचा इतिहास कळाला. गॅजेट पाहिलं आणि इतिहास खरा निघाला. म्हणून हा इतिहास आहे. ही बगलातली काढलेली बाजारात मांडलेली कथा नाही महाराज, बगल पुराण नाही हे. म्हणून संताच्या पायावरती डोकं ठेवल्यानंतर एवढ्या घटना घडतात महाराज. म्हणून संताच्या पायावरती डोकं ठेवावं. कर्म सुद्धा बदलण्याची ताकद असते महाराज संताच्या पायावर. मी आपल्याला खूप गोष्टी सांगेल. हो, सुदामदेव ब्राह्मणानं स्वतः दारिद्र्य का घेतलं श्रीमद भागवतात कथा सांगितली जाते. पण त्याच्या अगोदरची गोष्ट सांगतो महाराज. एक ब्राह्मणाचं कुटुंब होतं आणि 8 दिवस अन्न मिळालं नाही. आणि योगायोगानं एका दान देणाऱ्या माणसानं त्यांना एक असे 2 पसा हरभरे दिले. घरामध्ये 3 लेकरं आणि पती पत्नी. आता हे हरभरे असे खाण्यापेक्षा भिजवावेत म्हणून त्या बाईनं भिजू घातले हरभरे आणि त्याचं गाठोडं बांधून वरी ठेवलं. आणि भिजलेले हरभरे सकाळच्या प्रहरी मीठ लावून 8 दिवसाच्या उपवासाचं पारणं फेडायचंय म्हणून तिनं बांधून ठेवले. आणि त्या रात्रीला त्यांच्या घरावरती चोरी झाली. आणि चोरी झाल्यानंतर चोराला असं वाटलं की मोहराचा गाठोडं बांधून ठेवलंय. आणि त्या चोरानं ते हरभरे चोरले महाराज. आणि चोर पळून गेले. त्या बाईला असं वाटलं सकाळी पाहते तर हरभरे नाहीत. अरे माझ्या लेकराच्या तोंडातला घास गेला. 8 दिवसापासून माझे लेकर उपवासी येतं आणि ज्यांनी नेले त्याला माझ्या लेकराच्या उपवासाची किंमत वाटली नाही. ज्यांनी नेले त्याला वर्षाचे 360 दिवस दारिद्र्य प्राप्त होईल. शाप दिला. 18 विषे 360. 18 विश्व नाही बर का, 18 गुणिले 20, 18 विषे 360 दिवस त्याला दारिद्र्य प्राप्त होईल. आणि 8 दिवस त्याच्या घरामध्ये चूल पेटली जाणार नाही असा शाप दिला. आणि ते हरभरे घेऊन ज्यावेळेस चोर पळत होते त्यावेळेस शिपायाला, राजाच्या शिपायाला वाटलं काहीतरी यांनी डल्ला मारलाय म्हणून हे पळतायत. म्हणून शिपाई पाठीमागं पळायला लागल्यानंतर हा मोहराचं जे गाठोडं आहे, रत्नाचं जे गाठोडं आहे ते गाठोडं कुठंतरी फेकून द्यावं म्हणून संदीपानी ऋषीच्या आश्रमात फेकून दिलं. आणि ते गाठोडं सकाळी उठून पाहिलं संदीपानी ऋषीच्या पत्नीनं, धर्मपत्नीनं. आणि कृष्ण भगवान परमात्मा, सुदामदेव, बलराम दादा आणि सगळी मित्रमंडळी
इंधन आणायला, सरपण आणायला शेतात जात असताना त्या हरभऱ्याला मीठ लावलं, थोडं तिखट लावलं आणि सुदामदेव सगळ्यात मोठा होता, त्याच्याजवळ ते हरभरे दिले. आणि सुदामदेवानं हरभरे घेतले आणि डोळे झाकले आणि ते हरभरे सगळ्याला द्यायचे, कारण भावाला सोडून काही खाऊ नये. मग ते मावस भावाला सोडून खाऊ नये आणि गुरु भावाला सुद्धा सोडून खाऊ नये महाराज. म्हणून ते हरभरे सुदामदेवानं पाहिले, चिंतन केलं आणि लक्षात आलं, हे हरभरे जर कृष्ण भगवान परमात्म्याला दिले तर कृष्ण दारिद्र्य होईल, आणि कृष्ण दारिद्र्य झाला लक्ष्मीचा अधिपती तर या जगाचं काय होईल? जग दारिद्र्यात खिचपत पडल. म्हणून एकट्यानं ते हरभरे खाल्ले महाराज. एकट्यानं हरभरे खाण्याचं कारण काय? की माझ्या कृष्ण परमात्म्याला दारिद्र्य द्यायचं नाही, त्यांना श्रीमंती द्यायची, त्यांना श्री हे उपपद लागलं पाहिजे आणि दारिद्र्य मला प्राप्त झालं पाहिजे. म्हणून दुःख आपल्याकडं भोगलं आणि 8 दिवस त्या सुदामदेव ब्राह्मणाची चूल पेटली नाही महाराज. आणि एवढं दारिद्र्य सहन केलं त्यांनी आणि ते हरभरे एकट्यानं खाल्ले, कोणाला बलराम दादाला दिले नाहीत, असा त्याचा आशय आहे. पण श्रीमद भागवत सांगताना कथाकार ही गोष्ट सांगत नाहीत. आणि कृष्ण परमात्म्याला माहिती होतं की माझ्या सुदामदेवानं माझ्यासाठी दारिद्र्य गटागटा गिळलं आणि मला श्रीमंत केलं. म्हणून माझ्या भावाला कमी करायचं नाही, माझ्या भावाचं जे कर्म आहे ते कर्म बदलायचं आहे. म्हणून सुदामदेव ब्राह्मण मुष्टीवर पोहे घेऊन आले. त्यावेळेस दारामध्ये गरुड आणि हनुमंत होते. गरुडाच्या पायावर एकदा डोकं ठेवलं सुदामदेवानं आणि हनुमंताच्या पायावर डोकं ठेवल्याबरोबर गरुडानं प्रोसिडिंग रजिस्टर संस्थेचं लिहिलं आणि ठराव मांडला. आणि सुदामदेवाचं कर्म बदलायचं, कारण माझ्या पायावर डोकं ठेवलं म्हणून कर्म बदलवण्याची ताकद गरुडात होती. म्हणून ठराव मांडला आणि त्याला अनुमोदन हनुमंतरायानं दिलं. फक्त अध्यक्षाची सही राहिली होती, ती अध्यक्षानं सही केली पण खाल्ल्याशिवाय सही केली नाही. तेव्हापासून संस्थेच्या अध्यक्षानं काहीतरी खाल्ल्याशिवाय सही करीत जाऊ नये असा निर्वाळा ठरला. म्हणून सदस्यानं खाऊ नाही खाऊ, सचिवानं खाऊ नाही तर नाही खाऊ, पण अध्यक्षानं मात्र एकट्यानं खाऊ. आणि मग कृष्ण परमात्म्यानं सही केली. आणि मग सही केली तरी आमच्या भक्तानं खाऊन सही करणाराचे सुद्धा गुण वर्णन केले. सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्ये पिढीला, हो मुष्टीभर पोहे घेऊन ज्याच्या भेटीला गेला, त्याचा शुद्ध भाव देखून सोनाचा दिला हो धर्म जागो विठोबाचा. अशा पद्धतीनं महाराज. हो आता खरं सांगतो, मला झाली सर्दी. सर्दी खरं म्हणजे तर कीर्तनकाराला आणि गायकाला होऊच नाही महाराज. पण गायकाला आणि कीर्तनकाराला झाली तरी हरकत नाही, पण स्वयंपाक करणाऱ्याला मात्र कधी सर्दी होत जात. आणि स्वयंपाक करणाऱ्याला सर्दी झाली तर तिला कडीला फोडणी द्यायला व्हायची नाही, अशी कडीनं कडी बाजूला काढून द्यायची महाराज. अशी घोटाळा होतो. विठ्ठल मोठ्याचं सगळं मोठंच असतं महाराज. हो कोंबडा छाप, हो बोंदराडाची पिशवी जरी मोठ्या माणसाने वापरली, चांडक ब्रदर्स, तरी फॅशन होत असते.
आणि रेशमाची पिशवी जरी गरिबानं वापरली तर लोक म्हणतात कुणाची तरी मागून आणली असा. म्हणून आपल्यासारख्या गरीबाचं काय, मोठ्या माणसाचं त्याने हो बळजबरीनं खाऊन सही केली महाराज, तरी हो त्याचं नाव हो केलं, साधू संतांनी वर्णन केलं. म्हणून कृष्ण भगवान परमात्म्याला दारिद्र्य द्यायचं नाही हा त्याग सुदामदेव ब्राह्मणानं केला. आणि सुदामदेव ब्राह्मणानं त्याग केला म्हणून माझ्या एवढी संपत्ती माझ्या गुरुभावाला मिळाली पाहिजे हे भावातलं प्रेम असल्यामुळं द्वारका नगरी ज्याची सोन्याची होती त्याच्या भावाला सुदाम नगरी सोन्याची मिळाली महाराज. आणि भावाला भाऊ तितक्या लेवलचा प्राप्त झाला पाहिजे म्हणून कृष्ण भगवान परमात्म्याने हो सोन्याची नगरी दिली मुष्टीभर पोह्यासाठी. गाव सोन्याचा दिधला गा असा सोन्याचा गाव दिला महाराज. हे भाग्य, लक्ष्मी, धन आणि कपाळावरची रेषा बदलली. संताच्या दर्शनानं ही घटना घडली. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. या रीतिरिवाजाप्रमाणे संताच्या पायावर डोकं ठेवावं. म्हणून मी आता खूप सांगत गेलो तर लोक माझ्या पायावर डोकं ठेवतेन. महाराज आता आटोप तर घ्या ना. कवार तुम्ही सांगता डोकं ठेवायचं डोकं ठेवायचं. तुमच्याच पायावर आम्ही डोकं ठेवतो. आता बास करा. कारण किती वेळ सांगता. हो तरी म्हणता सर्दी झाली, मधून खोकला येतोय, तरी सुद्धा सांगायचा दम निघत नाही. कारण म्हातारपणी थेटे पडसे खोकला. आता 70 वर्षाचं वय झालंय महाराज. आता खोकला येणारच आहे का नाही. आता हे होणारच आहे. ती चिन्ह थोडी थोडी झालीतच. आता उतरायचं ठिकाण जवळ आलेलं आहे महाराज. म्हणून आपलं पिशवी घेऊन लवकर उतरलेलं बरं. नाही तर स्टेशन आलं, कंडक्टरनं डबल बेल टाकली, नंतर उठला हो सीटावरून. आतावरचं खालचे लोक चढत येत ना वरी आणि पुन्हा म्हणते तुम्हाला का झोप लागली का काय उतरताना. म्हणून आता 70 वर्षाचं वय झालंय. आता अजून 5 वर्ष मोठं फार तर उतरायचं तिकीट कमी झालंय. तिकीट संपत आलंय. एका स्टेशनवर राहिलंय. आता कव्हार उगं लोकाला तकलीफ द्यायच्या खोकून खोकून. हो म्हणून मी तुम्हाला तकलीफ देत नाही महाराज. म्हणून एकदा भगवान परमात्म्याचे गुणानुवाद गायचे आणि सगळ्या जणांना भक्ती करायची आणि सोपी साधना संताच्या पायावर डोकं ठेवण्याची करायची. विठोबा रखुमाई 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 विठोबा रखुमाई. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर. हो आपलं 8:30 ते 10:30 कीर्तन आहे. पण 11ला 8 मिनिटं कमी येतं. म्हणजे कीर्तन वेळेच्या पुढं गेलं आणि बोलत बोलत धसाळ गेलो. मला मेळच राहिला नाही. कारण डोक्याचा विचार चालल्यामुळं माझं डोकं खूप चालत राहिलं. मधी बंदच पडलं नाही ते. आणि लाईट गेली नसल्यामुळं ते चालत राहिलं पुन्हा. हो त्याच्यामुळं खूप विषय आहे. मी 28 प्रकारचे विकल्प आणि 28 प्रकारचे प्रयोजनं सांगितले. एक एक प्रयोजन सांगण्याकरता 1 तास पाहिजे. 28 तास हे कीर्तन चालेल. त्यावेळेस फक्त संताच्या पायावर डोकं ठेवण्याचा विषय समाप्त होईल. पुढं विश्रांती, न घडता केलेली सेवा आणि पुन्हा अजून प्रेम सुख या सगळ्या गोष्टीचं चिंतन सांगण्याकरता हो खूप 10-12 कीर्तनं व्हावीत. त्यावेळेस हा विषय संपेल. एवढी मोठी सामुग्री
संत वाङ्मयामध्ये आहे आणि ती जमा करावी लागती एवढी सामुग्री आहे. म्हणून झालेली सेवा या ठिकाणी समाप्त करतो. सामुग्री शिल्लक आहे म्हणून सांगत बसायचं नाही. विहिरीत जेवढं पाणी तेवढं पित नसते, तर आपल्याला तहान लागली तेवढंच प्यायचं. आपल्या वेळेत बसलं तेवढंच सांगायचं, पुढचं सांगत बसायची गरज नाही. म्हणून खऱ्या अर्थानं पाहिलं तर 30 वर्षापासूनचा तुमचा माझा संबंध आहे. 30 वर्ष झाले, माझ्याकडं डायरी आहे आणि 30 वर्षापासून तुमची सेवा कधीतरी एखाद्या वेळेस गेल्या वर्षी घडली नाही आणि त्याचं कारण आहे कार्यकर्त्याकडून उशीर झाला. तोपर्यंत माझ्या तारखा निघून गेल्या आणि माझ्याकडं तारीख शिल्लक नसल्यामुळं तुमची सेवा करू शकलो नाही. हो, म्हणून एक 5-10 मिनिट तुमचे आगाव घेतले आणि कार्यकर्त्यांनी यावर्षी लवकर तारीख दिली. हो, योगेश महाराजांनी. आणि अशीच पुढच्या वर्षी हो जिवंत राहिलो तर थोडी लवकर द्या, कारण सुवासिनीला नुसत्या कुंकाच्या बोटाची गरज आहे महाराज, बाकी काही नाही. फक्त तिला पुरुषाला चहाचा घोट आणि महिला मंडळीला कुंकाचं बोट, हो एवढंच द्यायचं काम आहे. म्हणून लवकर तारीख दिली की मिळू शकते, लवकर तारीख नाही दिली की मिळू शकत नाही. कारण वर्षातून 3-3 हजार गावाला तारखा मिळत नाहीत. एवढी मागणी असल्यामुळे आणि नाही नाही म्हणता बेजारी असल्यामुळे हो तरीसुद्धा तुमचं 30 वर्षाचं प्रेम जतन करून ठेवण्यासाठी, माझ्या पदरामध्ये ते गाठीमध्ये बांधून ठेवण्यासाठी मी येतो आणि तुमची सेवा यथामती यथावकाश करण्याचा प्रयत्न करतो. वाकडी की नीट देव जाणे. कार्यकर्त्यासह सर्व पंक्तीवाल्याला, देणगीदाराला माझ्या कीर्तनाचं पुण्य समर्पित करतो आणि त्या पुण्याईनं त्यांना उदंडावेश लाभून धन धान्य आयु आरोग्य आणि संपत्ती संतती त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त होऊन त्यांचं कल्याण हो अशी अभ्यर्थना प्रार्थना करतो आणि या ठिकाणी माझ्या शब्दाला विराम देतो. चाल म्हणायची का? नाही का? विठ्ठल जय जय विठ्ठल.